कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेखर देसाई, सुयोग वाडकर, भारत पाटील या 3 संचालकांनी आपल्या नातेवाईकांच्या नावे बाजार समितीचे दुकानगाळे भाडे तत्वावर घेतले आहेत। त्यातून या संचालकांनी बाजार समितीच्या नियमांचा भंग केलाय। त्यामुळे या तिघांचं संचालक पद अपात्र ठरवावं अशी मागणी ठाकरे शिवसेना गटानं जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांच्याकडे केली आहे। कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक शेखर देसाई, सुयोग वाडकर यांनी आपल्या पत्नीच्या नावे तर भारत पाटील यांनी आपल्या मुलाच्या नावे बाजार समितीच्या मालकीचे दुकानगाळे भाडे तत्वावर घेतले आहेत। सहकार कायद्यानुसार या तिघा संचालकांनी कायद्याचा भंग केलाय। बाजार समितीचे सचिव तानाजी गवळी यांनी त्या तीनही संचालकांना गाळे भाड्यानं देण्यासाठी मदत केली आहे। त्यामुळे देसाई, वाडकर आणि पाटील यांचं शेती उत्पन्न बाजार समितीचं संचालक पद अपात्र ठरवावं तसंच सचिव तानाजी गवळी यांना बडतर्फ करावं अशी मागणी ठाकरे गट शिवसेनेनं जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांच्याकडे केली आहे। कारवाई झाली नाही तर सहकार आयुक्तांकडे आणि न्यायालयात दावा दाखल करण्याचा इशारा शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी दिलाय। यावेळी विजय देवणे, मंजित माने, तानाजी आंग्रे, उदय सुतार, भरत आमते, शौनक भिडे, सुप्रिया पाटील उपस्थित होते।